तू हाय. काय करतेस बाळा तू? मी आपल्या घरातले जे जे पुस्तक आहेत ना त्यांचे कप्पे आवरून ठेवते. ते आणि हां थिक बुक्स ठेवणार आहेत. कसे कसे ठेवणार आहेस? थिन टू थिक म्हणजे छोटी पुस्तकं आधी आणि नंतर जाड पुस्तकं. हां, जसं की हे सगळं छोटं पुस्तक आहे हां असं. आणि उद्या मी बाकीचे कप्पे करणार आहे. आता इंग्लिशचे करते. जे जे मराठीचे आहेत ना असे हां ते मराठीचे कप्पे ठेवणार. बर. मराठीचा कप्पा पण आता आवडेल वेळ मिळाला तर. आत्ता वेळ मिळाला तर मराठीचा कप्पा पण आवरणार आहेस का? पण मग असं तू का करतेस? ही तर तू सुटकेस आणली घरातली, हे सगळंच तू पुस्तकं बाहेर काढलीस. हा, मला ऑर्गनाइज ठेवायचं. तुला ऑर्गनाईज करायचं आहे. आपली लायब्ररी. आपली लायब्ररी ऑर्गनाईज करायची. हां, आपल्या घरात पुस्तकं कशाला पाहिजेत ग अजून? वाचायला, वा- अभ्यास, त्याच्या बाबतीत कळायला, बाकीच्या जगाबाबतीत कळायला. कशा बाबतीत कळायला? जगाबाबतीत जगाबाबतीत म्हणजे काय असतं? म्हणजे जे जे अजून पुस्तक आहेत हं, की हा माणूस कोण आहे, हां हे काय करतो असं. अच्छा. वाचनाने काय काय होतं? वाचनाने आपली बुद्धी स्ट्रॉंग होती हं, आणि कॉन्सन्ट्रेशन वाढतं. कॉन्सन्ट्रेशन पण वाढतं. आणि मग टी व्ही बघणं चांगलं की वाचन करणं चांगलं? वाचन करणं चांगलं. का बरं? यूट्यूबवर तर छान छान माहिती पण मिळते ना. युट्यूबवर छान माहिती मिळते पण ती कमी असते. हां ते पुस्तक मध्ये कसं हां हे आता बघा किती मोठं पुस्तक आहे. हां तर युट्यूबवर कसं करतं हं, हे एवढं एकच पेज कळतं. बर. आपण पुस्तक वाचले ना हां. सगळं आपल्याला माहिती कळते. बर. असं ते. पण पुस्तकं वाच. हां आपण जे फोन किंवा टीव्ही बघतो ना, हां टॅबलेट, लॅपटॉप, हां त्याच्यामुळे आपले डोळे खराब होतात. बर. आणि पुस्तकं कसं हां तुमचे डोळे खराब नाही, ह्याच्याने डोळे खराब नाही होत हं, पण अंधारात नाही बसायचं. हां. एवढंच पुस्तकांचं आहे. पण मग लहान मुलांनी ते खेळायचं असतं ना, त्यांनी कशाला वाचायला पाहिजे? पण लहान मुलांना खेळून झाल्यावर काहीतरी अभ्यास करायला पाहिजे म्हणून पुस्तकं वाचायची असतात. मग तुमच्या शाळेतली पुस्तकं तुम्ही वाचत नाही का? शाळेत मिस घेतात तेच. हं, कारण की मिस बोलले घरी तुम्ही वाचत जावा, हं, ह्याच्यामध्ये जास्त काय नाही वाचायला. हं. घरी वाचलं ना तुम्ही तुम्हाला रीडिंग चांगलं होईल. अच्छा. आणि अजून वाचण्याचे काय काय फायदे? पण पुस्तकं घ्यायला किती पैसे खर्च होतात? पण एक फोन घ्यायला किती लाख लागतात? 15-20 लाख. 15-20 लाख नाही, 1 लाख 1.5 लाख रुपये लागतात. पण भारी घेतले लागतात ना. नाही तरी पण 1-1.25 लाखामध्ये फोन येतो. हां असे ते. असं आहे का ते? आणि डोळे डोळे फोनमुळे खराब होतात. डोळे फोनमुळं खराब होतात. पण मग तुला असं वाटत नाही का पुस्तकं पण महत्त्वाची आहेत आणि फोन पण महत्त्वाचा, यूट्यूब पण महत्त्वाचे आहे? फोन फक्त कॉल करायला महत्वाचा आहे. बर. कारण आपल्याला नॉर्मल फोन घ्यायला पाहिजे बटनवाला फक्त कॉलचा. कारण की आपण पत्र पाठवू शकतो आता हं. पण ऑफिसेस नसतात सेंड करायचे. सेंड करायचे पोस्ट ऑफिस असतात. हा पण ते जास्त प्रमाणामध्ये नसतं. हां, जास्त प्रमाणात तुमची पिढी वापरत नाही पत्र. आम्ही पत्र लिहायचो. मग तो तुम्ही जुनं काळचे ना. आम्ही जुन्या काळचे, पण आमच्या काळामध्ये हे यूट्यूब वगैरे काही नव्हतं. आम्ही सगळे फोन पण नव्हते आमच्या काळात. आम्ही पत्रव्यवहारानेच एकमेकांशी बोलायचो. आता तू आम्ही तर स्कूलमध्ये बोलतो. अच्छा अच्छा. अजून शकतो. अजून सोपं. आता तुम्ही कुठलं पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करणार आहेत? मी आधी सगळं बघणार आहे हं, पण मी हं. हे वाला वाचणार आहे द आन्सर रायटिंग. कारण की स्कूलसाठी पण उपयोगी होईल रायटिंगसाठी. बरं. तुला समजेल का एवढं पुस्तक? समजेल. बरं. मी तर विक्रमादित्य वाचलेच आहे. विक्रमादित्य पुस्तक वाचले तू? मराठी व्हर्जन वाटलं का इंग्लिश व्हर्जन वाचले? इंग्लिश. बरं. त्यातलं काही तुला लक्षात आहे? लायब्ररीमधला. लायब्ररीमधनं, स्कूल लायब्ररीमधनं घेऊन वाचले? हां. त्यातलं काही तुला लक्षात आहे? आपल्या घरात अजून कोण कोण पुस्तकं वाचतं? दीदी, हं? तू आणि मम्मी सगळे असतात. सगळे वाचतात. पुस्तकं वाचल्याने काय काय फायदे होतात? पुस्तक वाचल्याने आपले नॉलेज वाढतं. हं. आणि फोनवर पण नॉलेज वाढतं ना. हं. पण त्याचे कसं ते एवढं ब्राईटनेस असतं डोळ्यांना जातं आणि डोळे खराब होतात. बरोबर आहे. पुस्तकाने कसं होत नाही.
बरोबर आहे, बरोबर. मग ठेव आवरून सगळं, है ना? किती वेळ लागेल आवरायला सगळं हे? अर्धा तास. अर्धा तास? ओके, चालेल. उद्या कुठल्या विषयावरती गप्पा मारायच्या आपण? पुस्तकांवरती. बाकीचं ऑर्गनाईज करायचं आणि मग वाचायचं. चालते. तुझ्या ह्या वाचनाच्या उपक्रमास माझ्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. लहान मुलांना, तुझ्यासारख्या मुलांना काय सांगशील तू? तुझ्या वयोगटातल्या मुलांना, तुझ्या शाळेतल्या मुलांना, तुझ्या समवयस्कर मुलांना काय काय सांगशील तू? काय संदेश देशील? की पुस्तकं वाचायचे, खेळायचं पण पुस्तकं वाचायचे, हं? जंक फूड नाही खायचं, कारण की ते सगळं जंक फूड फोन वगैरे हं? आपल्या हेल्थसाठी बॅड असतं. बाय. थँक्यू अदू. थँक्यू. बाय. बाय.